नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नीट 2026ची पुन्हा 21 जून 2026 रोजी जी एक्झाम झालेली आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे. पेपर पॅटर्न कसा होता याबद्दल अगोदरच बरीचशी चर्चा वेगवेगळ्या काउन्सिलरनी केलेली आहे. परंतु आपल्या रँकनुसार आपल्याला कोणते कॉलेज मिळू शकते आणि त्यानुसार आपल्याला महाराष्ट्र राज्यात असलेले जे 25 सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस असं म्हणतो त्या कॉलेजेसचा कट ऑफ काय होता, तर याची आजपासून आपण सिरीज सुरू करीत आहोत. आज आपण मुंबई येथील के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा काय होता याबद्दल चर्चा करणार आहोत. तर के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट ही 1991 सालापासून आहे. 100 सीट्स आहेत या ठिकाणी. 85% जागा या CET सेलच्या माध्यमातून गव्हर्नमेंट थ्रू भरल्या जातात आणि 15% जागा या मॅनेजमेंट थ्रू भरल्या जातात. सन 2025चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जो होता तो पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये शेड्यूल कास्ट या कॅटेगरीचा फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे तो 1,11,917 या ऑल इंडिया रँकवर, ज्याला 456 मार्क होते. आणि लास्ट कॅन्डिडेट 1,21,934 या ऑल इंडिया रँकवर, ज्या विद्यार्थ्याला 449 मार्क होते, या रँकवर क्लोज झालेला आहे. त्यानंतर शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो आहे त्याचा ऑल इंडिया रँक 2,69,908, ज्याला 371 मार्क्स होते. आणि शेवटचा कॅन्डिडेट 1,73,709 या ऑल इंडिया रँकवर 326 मार्कावर त्याला ॲडमिशन मिळालेली आहे. त्यानंतर विजय या कॅटेगरीचा कट ऑफ जर आपण पाहिला तर ऑल इंडिया रँक 66,610, ज्या विद्यार्थ्याला 493 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. तर लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो सुद्धा 66,610 याच रँकवर म्हणजे 493 मार्कवरच क्लोज झालेला आहे. त्यानंतर NT1 या रँकवर या कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा 77,698 या ऑल इंडिया रँकवर म्हणजे 480 मार्कवर फर्स्ट कॅन्डिडेट आणि लास्ट कॅन्डिडेट हा एकच नंबर त्यांनी दिलेला आहे, 480 मार्कवरच क्लोज झालेला आहे. त्यानंतर NT2 या कॅटेगरीमध्ये 49,671 या ऑल इंडिया रँकवर आणि 502 मार्क असलेल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेली आहे. त्याचबरोबर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता NT2 कॅटेगरीचा त्याचा ऑल इंडिया रँक 51,420 आणि त्याच नीट परीक्षेमध्ये मार्क मिळाले होते 501 या कॅटेगरीवर क्लोज झालेला आहे. त्यानंतर NT3 या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक 34,366, ज्याला 517 मार्क होते. आणि याच रँकवर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट सुद्धा लागलेला आहे, त्याचा रँक सुद्धा 34,366 आणि 517 मार्क त्या रँकवरच क्लोज झालेला आहे. त्यानंतर OBC या कॅटेगरीचा जर विचार केला तर OBC या कॅटेगरीमध्ये के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये ऑल इंडिया रँक 35,328, ज्याच्या विद्यार्थ्याला 516 मार्क होते. आणि लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट 46,575, ज्या विद्यार्थ्याला 505 मार्क होते, या रँकवर क्लोज झालेला आहे. त्यानंतर SEBC या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्याचा फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा 47,461 या ऑल इंडिया रँकवर 504 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. आणि लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट SEBC कॅटेगरीमध्ये 58,836, ज्या विद्यार्थ्याला 494 मार्क्स होते, त्या विद्यार्थ्याची ॲडमिशन झालेली आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा 14,898 एवढ्या रँकवर आणि 544 मार्क या मार्क्सवर ॲडमिशन झालेली आहे. तर ओपन कॅटेगरीचाच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक 38,067 आणि त्याला 513 मार्क मिळालेले होते. तर वरीलप्रमाणे आपण SC, ST, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SEBC आणि ओपन या कॅटेगरीचा जो कट ऑफ होता 2025चा त्यावर आपण चर्चा केलेली आहे.
याच प्रकारे वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ आपण टाकणे सुरू केलेले आहे. काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाल्याच्यानंतर संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ, त्याचे योग्य ते मार्गदर्शन, त्याचबरोबर इतर राज्यामध्ये MBBS, BDS, BAMS किंवा BHMS यासाठी ॲडमिशन करायचे असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारची माहिती आपणास वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.